यावेळेला वा काय फटका सजवलाय, बैठक मारली आणि चेंडूला हवा दिली आणि फेकून दिला हवा चेंडू. यावेळेला ही पूल केला, यावेळेला ही मिड विकेटचं क्षेत्र निवडलंय, चेंडू निघालाय सुसाट वेगानं, चेंडू होतोय फर साठी विजयचा. याही वेळेला ओ हो 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 काय सुरेख फटका सजवलाय, फेकून दिलाय. याही वेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे, एका हाताने कॅच घेण्याचा प्रयत्न केला परंतु आता आपल्या भेटीला येतोय. यावेळेला खोदून काढला, हेलिकॉप्टर उडवलाय. शेवटचा बॉल शिल्लक, लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ स्टंप. नक्कीच पंचांकडे सातत्याने मिळतोय, गोलंदाजाला देखील जिगर दाखवावा लागतो. फ्लाइंग स्लिप मध्ये संधी आहे, तिकडे काय घडलंय, हुलकबडी दिली आहे, चेंडू सुसाट वेगाने निघालाय, तो मात्र थांबणार नाहीये. मैदानाला 44 धावा फलकावरती. चौथा बॉल, याही वेळेला कमी गतीचा बॉल, यावेळेला टॉप एज लागलाय, संधी आहे कॅच पकडण्याची आणि यस विकी, ते मात्र कुठली चूक. ओहो व्हाट अ शॉट, हॅमर शॉट, अगदी फ्लॅट. सन्माननीय श्री ऋषिकेश जी आहेर यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. वेळात वेळ काढून साहेब तुम्ही आलात, तुमचा हा शुभ सन्मान इथे केला जातोय. दरम्यानच्या काळात काय सुरेख फटका खेळलाय. ऋषिकेशजी खुर्दळ आणि उमेशजी खुर्दळ यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. तोही शुभ सन्मान इथे केला जातोय. नाशिक टेनिस क्लब इथे होतोय. मैदानाच्या आत वादळ सुरू झालंय, इथे टॉपेज लागलाय, झेल पकडण्याची संधी. यावेळेला हुक केलाय बॉल, क्षेत्ररक्षक आहे, कॅच पकडण्याची इथेही संधी. त्यांच्या हातात मात्र झेल ड्रॉप झालाय, त्यांच्या हातात मात्र झेल ड्रॉप झालाय. या मोठ्या मॅच मध्ये, मोठ्या प्लॅटफॉर्म मध्ये चौथ्या क्रमांकाचा संघ कोण असेल जो मालेगाव सोबत खेळेल. यावेळेला हो 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 उंच आहे, लांब पाहूयात. येस लांब आहे, गेलाय. बाकी आहे दीपक गायकवाड, काय बॅटिंग केली आतापर्यंत. यावेळेला फुल टॉस, यावेळेला फुल टॉल, पैसा वसूल फटका, चेंडूने घेतली उंच. 3 चेंडू अजून शिल्लक, प्रत्येक बॉल वरती हल्ला केला जातोय. याही वेळेला हॅमर शॉट, यावेळेला पाहूया चेंडू किती उंच आहे आणि येस सॉरी एसपी स्पोर्ट्स हर्सुल काय सुरेख पद्धतीनं करून दाखवतो. याही वेळेला लपेटलाय, याही वेळेला काऊ कॉर्नर मध्ये आणि याही वेळेला एक टप्पा घेत चेंडू आणि याही वेळेला चेंडू हवेत. या हर्सुलच्या राजासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. सन्माननीय सुनील अण्णा मानकर हे देखील आवर्जून या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत मुख्य मंचावर. सर्वच शक्य आहे. ऑफस्टमच्या बाहेर पंचामच्याशी जोडले जात आहेत. नो प्रीमियर लीग एक दमदार नियोजन या स्पर्धेचं पाहायला मिळतं. लॉफ्ट केलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, हा बॉल फेकून दिला जाऊन हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अनुभवी खेळाडू आहेत दर्शन. परत एकदा ओहो काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो. क्लीन हिट, पाठचे षटकार ते इकडे आलेत. समोर खेळलाय, बिटवीन द गॅप खेळला जातोय, खाली क्षेत्र निवडलं आणि हा बॉल त्यांना गोलंदाजी करण्यासाठी पाचारण करण्यात येत आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये बिगिट केला जातोय. यावेळेचा फटका दर्जेदार खेळला जातोय. यांचा पुरस्कार सौरभ गोडे यांच्या माध्यमातून असणार आहे, एसजी स्पोर्ट्सच्या माध्यमातून असणार आहे. समोर उडवण्याचा प्रयत्न आणि तिकडे म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 20 ह्या बनवाव्याच लागतील. नामदेव तयार आहेत. ओहो हो खूप चांगला बॉल, टार्गेट तुम्हाला पार करायचं. बिगिट केलाय आणि लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक त्याने प्रयत्न खूप चांगले केले, परंतु त्याच्या प्रत्येक घटकाला एकत्र करणारी, एकत्र आणणारी ही स्पर्धा आज आपण सर्वजण या ठिकाणी पाहतो आहे. ओहो हो यावेळेस यस कोणाला ट्रान्स बनवायचे असतील तर आपण निश्चितच प्रवीणजी गायकवाड यांच्याशी एक वेळ अवश्य संपर्क करा. समोर उडवलाय, अप्रतिम स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहिला. स्पर्धेचा विजेता कोण होणार, पहिल्या पर्वाचा विजेता. फटका फसतोय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि निश्चितच आज नाशिक जिल्ह्यामध्ये एसजी स्पोर्ट्सची देखील प्रचंड चर्चा आहे.
70 चे सर्वच चांगला स्ट्रोक मिड विकेटच्या दिशेने मार्गस्थ होतोय. बॉल एक धाव मिळेल, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेत असताना फलक अशीच खेळपट्टी मात्र या ठिकाणी पाहायला मिळालेली, म्हणजे आज याच मॅच मध्ये थोडेशा जास्त धावा झालेल्या आहेत, त्यामुळे गोलंदाजांना देखील साथ मिळाली आहे. बॉल गोलंदाज तयार होत आहेत, कमी गतीने टाकलाय, बॅटची कडा, चेंडूने सरळ यष्ट्यांचा वेध घेतलाय.